Today's point is reserve and surplus. A business may have to meet certain unforeseen obligations in future. These obligations may be compulsory or voluntary, foreseen, unforeseen, recurring, non-recurring, etc. बिझनेस प्रत्येक बिझनेस जो आहे त्याला काही अनफोर्सिन ऑब्लिगेशन्स आहेत फ्युचरमध्ये. आता बिझनेसला फ्युचरमध्ये प्रॉफिट होईल का लॉस होईल हे आपण इथे बसून सांगू शकत नाही. फ्युचरमध्ये काय घडणार आहे हे आपण प्रिडिक्ट नाही करू शकत किंवा एक्झॅक्टली काय होईल, प्रॉफिटच होईल किंवा लॉसच होईल हे आपण नाही सांगू शकत. सो बिझनेस मे हॅव टू मीट सर्टन अनफोर्सिन ऑब्लिगेशन्स इन फ्युचर. हे अनफोर्सिन ऑब्लिगेशन्स आहेत हे आपण इथे बसून सांगू शकत नाही की फ्युचरमध्ये काय होईल. These obligations may be compulsory or voluntary, foreseen, unforeseen, recurring or non-recurring. मग यातले काही ऑब्लिगेशन्स जर काही कंपल्सरी असतील, काही व्हॉलंटरी असतील, फोर्सिन असतील, अनफोर्सिन असतील, रिकरिंग असतील, नॉन रिकरिंग असतील. बट फ्युचरमध्ये जे घडणार आहे हे आपण इथे प्रिडिक्ट नाही करू शकत. सो बिझनेस हॅव टू मीट सर्टन अनफोर्सिन ऑब्लिगेशन्स इन फ्युचर. Whatever may be the nature of these obligations, it is desirable that the organization makes provision in advance to meet them. मग आता बिझनेसमध्ये पुढे काय होणार आहे? लॉस होईल, प्रॉफिट होईल, बिझनेसची पोझिशन वाढेल किंवा कमी होईल, गुडविल असेल, काहीही होऊ शकतं. प्रत्येक बिझनेसने ज्या काही फ्युचरमध्ये घडणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा जे काही ऑब्लिगेशन्स आहेत, यांना फेस करण्यासाठी त्यांना तयार राहावं लागतं. मीन्स त्यांना त्याच्यासाठी आधीच ॲडव्हान्समध्येच काही प्रोव्हिजन्स करून ठेवाव्या लागतात. सपोज बिझनेसची पोझिशन जी आहे ही डाऊन झाली, तर आपल्याला सर्व्हाईव्ह कसं करावं लागेल? कशाप्रकारे आपण सर्व्हाईव्ह करू शकू? याच्यासाठी आधीच त्यांना इन ॲडव्हान्स दे हॅव टू मेक द प्रोव्हिजन्स. त्यांना काही प्रोव्हिजन्स जे आहेत, ह्या करून ठेवाव्या लागतात. बिकॉज आपण फ्युचरमध्ये सांगू शकत नाही. प्रॉफिट झाला वेल अँड गुड, बट व्हॉट अबाउट लॉस? वेदर इट इज अ लॉस. जर तिथे जर लॉस झाला किंवा कंपनीची पोझिशन आहे ती काही सर्कमस्टान्सेसमुळे जर ती पोझिशन डाऊन झाली, देन व्हॉट वी हॅव टू डन? आपल्याला काय करावं लागेल? सो हॅव टू मेक द प्रोव्हिजन्स बिझनेस हॅव टू मेक द प्रोव्हिजन्स इन ॲडव्हान्स टू मीट देम. मग अशा प्रकारचे जे काही अनफोर्सिन ऑब्लिगेशन्स आहेत, तर त्यांना फेस करण्यासाठी प्रत्येक बिझनेसला काही प्रोव्हिजन्स जे आहेत, ह्या ॲडव्हान्समध्ये आधीच करून ठेवाव्या लागतात. If no arrangements are made to meet these obligations, sudden payment may adversely affect the financial health of the company. आता जर अशी एखादी वेळ आली, की त्यांनी काहीच ॲडव्हान्समध्ये त्यांनी काहीच आधी प्रोव्हिजन्स नाही करून ठेवल्या. इफ नो अरेंजमेंट्स आर मेड, जर कोणत्याही प्रकारची अरेंजमेंट केली नाही, जर त्यांनी आधी काहीच ॲक्शन घेतली नाही, देन सडन पेमेंट मे ॲडव्हर्सली अफेक्ट द फायनान्शियल हेल्थ ऑफ अ कंपनी. आणि समजा त्या कंपनीला काही फायनान्शियल क्रायसिसना फेस करावं लागलं. त्यांच्याकडे अचानक त्यांना पेमेंट करावं लागलं आणि अशा वेळेला जर बिझनेसकडे तेवढा फायनान्स अवेलेबल नसेल, देन काय होईल? इट इज ॲडव्हर्सली अफेक्ट ऑन द कंपनी. याचा जो इफेक्ट आहे हा ॲडव्हर्सली अफेक्ट होणार आहे कंपनीवर. बिकॉज त्यांना इमिडिएटली पेमेंट करावं लागेल अँड ॲट दॅट टाईम दे हॅव नो मेड एनी अरेंजमेंट्स. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या जर अरेंजमेंट केल्या नसतील, तर हे खूप त्यांना त्याचा इफेक्ट जो आहे कंपनीवर खूप ॲडव्हर्सली होईल. दॅट्स व्हाय बिझनेस हॅव टू मेक द प्रोव्हिजन्स इन ॲडव्हान्स टू मीट सच अनफोर्सिन ऑब्लिगेशन्स. जर फ्युचरमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज घडतील, जर प्रॉफिट झाला, जर लॉस झाला, मग ते फेस करण्यासाठी आपल्याला काही प्रोव्हिजन्स ज्या आहेत ह्या कराव्या लागतात. आपण जर असं प्रिडिक्शन केलं, की येस जर बिझनेसची पोझिशन समजा डाऊन झाली, तर आपल्याला काय करता येईल? यासाठी जर आपण आधीच प्रोव्हिजन्स बनवून ठेवल्या किंवा जर बिझनेसला अचानक फायनान्सची गरज लागली, रिक्वायरमेंट असेल फायनान्सची, देन आपण आधीच जर काही प्रोव्हिजन्स करून ठेवल्या असतील, तर याचा बेनिफिट जो आहे हा त्यावेळी आपल्याला होणार आहे. But if no arrangements are made to meet these obligations, and sudden payment may adversely affect the financial health of a company. आणि जर अशा प्रकारे अरेंजमेंट नसेल केलेली, तर याचा ॲडव्हर्सली अफेक्ट हा कंपनीवर होत असतो.
This may create a drain on financial resources of a company. In order to avoid such unpleasant situations, companies create reserve out of profit. मग अशा सिच्युएशन्सना फेस करण्यासाठी किंवा अशा ज्या अनप्लीझंट गोष्टी आहेत या अव्हॉइड करण्यासाठी कंपनी काय करते, तर त्यांचा जेवढा काही प्रॉफिट आहे, त्यांचा जेवढा काही टर्नओव्हर आहे, तर त्या प्रॉफिटमधला काही पार्ट हा रिझर्व्ह म्हणून ठेवला जातो. हा रिझर्व्ह कशासाठी ठेवला जाईल? तर जेव्हा काही इमर्जन्सी असेल, जर काही अशा अनप्लीझंट सिच्युएशन्स अराईज झाल्या, तर अशा वेळेस सर्व्हाईव्ह करण्यासाठी हा रिझर्व्ह जो आहे, हा राखीव ठेवण्यात येतो. रिझर्व्ह जे आहेत हे ठेवले जातात. सो कंपनीज क्रिएट रिझर्व्हज आउट ऑफ द प्रॉफिट in order to avoid such unpleasant situations. Such a reserve is also termed as retained earnings. Indian Companies Act requires every company to transfer a specific percentage of the profit to reserve account. मग इंडियन कंपनीज ऍक्टने काय केलंय तर त्यांनी एक स्पेसिफिक पर्सेंटेज दिलेलं आहे अँड द कंपनी हॅव टू ट्रान्सफर स्पेसिफिक पर्सेंटेज टू रिझर्व्ह अकाउंट. मग कंपन्यांना त्यांच्या प्रॉफिटपैकी काही एक स्पेसिफिक जे पर्सेंटेज आहेत, मग इथे 10% असतील, काहींना 25% असतील, त्यांचे जे काही पर्सेंटेज आहेत, तर तेवढे पर्सेंटेज त्यांना रिझर्व्ह अकाउंटसाठी म्हणजे रिझर्व्हसाठी काही प्रॉफिट जो आहे हा राखून ठेवण्यात येतो. रिटेन अर्निंग्स त्यांना तिथे ठेवावे लागतात. सो हा जो रिझर्व्ह आहे हा इमर्जन्सीसाठी यूज केला जाऊ शकतो किंवा इमर्जन्सीसाठी ह्या रिझर्व्हची आपल्याला गरज असते, आपल्याला त्याचा बेनिफिट मिळतो. दॅट्स वाय रिझर्व्ह जे आहेत रिझर्व्ह अकाउंट हे इथे मेंटेन केलं जातं. सो these आर द रिझर्व्हज अँड सरप्लस. Next point is revenue reserve or free reserve. These reserves represent amount set aside out of divisible profits. They are appropriation of profit. Reserves may be created for specific purpose or general purpose. Reserve created for specific purpose are called specific reserve, and reserve created for general purpose is called general reserve. See, आता हे जे revenue reserve आहेत, these reserves are created means these reserves are amounts set aside out of divisible profit. जे काही divisible profit आहेत त्यातली काही अमाऊंट ही बाजूला काढली जाते and they are appropriations of profit. Reserves may be created for specific purpose or general purpose. मग आता हे जे रिझर्व जे प्रॉफिट मधून बाजूला काढले जातात सेट असाइड आउट ऑफ डिव्हिजिबल प्रॉफिट, मग हे काही स्पेसिफिक पर्पजसाठी असतात आणि काही जनरल पर्पजसाठी. जे स्पेसिफिक पर्पजसाठी असतात इट इज कॉल्ड ॲज अ स्पेसिफिक रिझर्व अँड द रिझर्व्स आर created for general purpose are called general reserve. That's it. General reserves are free and can be utilized for the payment of dividends, then development and expansion, any other purpose for company things proper. General reserve is also called as a revenue reserve or free reserve. Free reserve is a reserve which is available for any purpose including payment of dividend. आता हा जो जनरल रिझर्व्ह आहे इट इज क्रिएटेड फॉर अ जनरल पर्पज. जनरल रिझर्व्ह हा जनरल पर्पजसाठी क्रिएट केला जातो अँड इट कॅन बी युटिलाइज फॉर द पेमेंट ऑफ डिव्हिडंड्स. कंपनीचे जे काही शेअर होल्डर्स आहेत तर त्यांना डिव्हिडंड जो द्यायचा आहे शेअर होल्डर्सना त्यांना डिव्हिडंड द्यावा लागतो. पेमेंट ऑफ डिव्हिडंड मग हा जनरल रिझर्व्ह मधून डिव्हिडंड दिला जातो. किंवा डेव्हलपमेंट अँड एक्सपान्शन, कंपनीची जी डेव्हलपमेंट आहे किंवा कंपनीचं एक्सपान्शन करायचं असेल तर जनरल रिझर्व्ह मधला जनरल रिझर्व्ह हा युटिलाइज केला जातो. अँड एनी अदर पर्पज द कंपनी थिंक्स प्रॉपर. मग कंपनीला अजून कोणत्याही कंपनीच्या वर्कसाठी जर काही रिझर्व्हची रिक्वायरमेंट असेल देन जनरल रिझर्व्ह इज युटिलाइज्ड. जनरल रिझर्व्ह इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेव्हेन्यू रिझर्व्ह ऑर फ्री रिझर्व्ह. आता जनरल रिझर्व्हला फ्री रिझर्व्ह म्हटलेलं आहे बिकॉज इट इज क्रिएटेड फॉर द जनरल पर्पज.
आता हा जनरल पर्पजसाठी यूज केला जातो म्हणजे असं काही स्पेसिफिक पर्पजसाठी नाहीये. जनरल पर्पज. मग कंपनीची डेव्हलपमेंट करायची आहे, कंपनीचं एक्सपान्शन करायचं आहे, शेअर होल्डर्सना डिव्हिडंड पेड करायचे, व्हॉटएव्हर द रिझन इट इज. फ्री रिझर्व्ह इज रिझर्व्ह विच इज अवेलेबल फॉर एनी पर्पज. मग कंपनीला जे काही करायचंय, ज्याच्यासाठी रिझर्व्ह गरजेचं आहे, एनी पर्पज इन्क्लुडिंग पेमेंट ऑफ डिव्हिडंड. मग तो कोणताही कंपनीला कोणताही पर्पज असेल, इट इज अवेलेबल फॉर एनी पर्पज. जनरल रिझर्व्ह हा कोणत्याही पर्पजसाठी इझिली अवेलेबल आहे. रिझर्व्हमध्ये दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या, जनरल रिझर्व्ह अँड specific reserve. Specific reserve is created for a specific purpose, and general reserve it is created for general purpose, and it is available for any purpose. It is a free reserve. General reserve is a free reserve, and it is available for any purpose. Is it clear? Yes, ma'am. Yes. Okay. Next is capital reserves. Schedule 2 of Companies Act does not really define the term capital reserve. कंपनीज ऍक्ट मध्ये सगळ्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत कंपनीशी रिलेटेड ह्या सगळ्या तिथे मेन्शन केलेल्या आहेत. बट शेड्यूल 2 ऑफ कंपनीज ऍक्ट डज नॉट रिअली डिफाइन द टर्म कॅपिटल रिझर्व. It states that it shall not include any amount regarded as a free for distribution through profit and loss account. The term capital reserve is used to describe the reserve which cannot legally to be distributed as a dividend. For example, share premium, capital redemption reserve account, etc. तर कॅपिटल रिझर्व्हची अशी काही प्रॉपर डेफिनेशन त्यांनी केलेली नाहीये. शेड्यूल 2 कंपनीज ऍक्ट मध्ये कॅपिटल रिझर्व्ह हे काही डिफाईन केलेलं नाहीये. इट जस्ट इन्क्लूड that any amount regarded as a free for distribution through profit and loss account. अशी अमाऊंट आहे की जी इट इज फ्री फॉर डिस्ट्रीब्युशन साठी फ्री अमाऊंट आहे through the profit and loss account. The term capital reserve is used to describe reserves which cannot legally to be distributed as a dividends. For example, share premium, capital redemption reserve, capital CRR means capital redemption reserve. आपण हे जे CRR किंवा कॅपिटल रिझर्व्ह जे आहेत हे नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत. डीपली आपण त्याचा स्टडी करायचा आहे. Capital reserve is created out of capital profit which do not arise in normal course of business. See, this capital reserve is created out of capital profit. जो capital profit आहे त्यामधून capital reserve हा create केला जातो. Which do not arise in normal course of business. Normal business मध्ये हे arise होत नाही.